चल करूयात सुरू. वॉर्मअपने सुरू करूयात नेहमीप्रमाणे. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. आणि आपल्याला आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. करूयात. एक हात वर, नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत. खाली दोन. परत एकदा. एक हात वर, दोन हळूवार हात खाली. परत एकदा. एक हात वरती, दोन हळूवार हात खाली. परत श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत आणि कडेने खाली. करूयात. एक दोन कडेने हात करायचे आहेत खाली. पुन्हा एकदा. एक दोन. परत. एक दोन. पुन्हा. एक दोन. श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर हात खाली. परत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे आहेत. एक हात पाठीवर, मान सरळ. दोन. परत. एक दोन. एक दोन. एक दोन. एक दोन. एक दोन. आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि डावा पाय आपल्याला सरळ पुढे करायचा आहे. एक डावा पाय पुढे, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, मागे घ्यायचा आहे. दोन. परत. एक दोन. एक दोन. एक दोन. एक दोन. एक दोन. एक. आणि पाय खाली. दोन. उजवा पाय आपल्याला पुढे करायचा आहे. एक दोन. 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 एक. आणि पाय खाली. दोन. ठीक आहे. आता डावा पाय पुढे करायचा आहे आणि कडेने आपल्याला मागे घ्यायचा आहे. करूयात. एक डावा पाय पुढे, कडेने घ्यायचा आहे, मागे. दोन. दोन्ही हात कमरेवर. परत. एक दोन. एक दोन. एक दोन. एक. आणि पाय खाली. दोन. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, कडेने मागे. एक दोन. एक दोन. एक दोन. एक दोन. एक दोन. एक दोन. एक. आणि पाय खाली. दोन. ठीक आहे. आता दोनही हात कडेनी वरती घ्यायचे आहेत. दोन्ही हातांनी आपल्या कोपऱ्यांना पकडायचं आहे. मान करायची आहे सरळ. टाचा आणि पंजे जोडायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक. पुन्हा सरळ व्हायचं आहे. दोन. उजवीकडे वळायचं आहे. एक दोन. परत डाव्या बाजूला. एक दोन. उजवीकडे. एक दोन. आता डावीकडे वाकायचं आहे. एक दोन. उजवीकडे वाकायचं आहे. एक दोन. परत डाव्या बाजूला. एक दोन. उजवीकडे. एक दोन. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय खांद्याने एवढं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. श्वास बाहेर सोडत पुढे आपल्याला झुकायचं आहे. परत श्वासासोबत. एक दोन. श्वास बाहेर आणि पुढे. परत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर.
परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. थांबायचे, थोडं पुढे वाकून पाय करायचे सरळ, दोन्ही हात पुढून असे पुढे माग करायचे आहेत. एक, दोन, जेवढं शक्य आहे तेवढं वरती घ्यायचं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. आता पुढून हात आडवे फिरवायचे आहेत असे. एक, जास्तीत जास्त वरती. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. हळूवार दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. आता डावीकडून उजवीकडे गोल फिरायचा आहे. पहिल्यांदा डावीकडे यायचं. 1, मागे 2, उजवीकडे 3 आणि पुढे 4. परत उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4. डावीकडून उजवीकडे पुन्हा 1, 2, 3, 4. उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. आता दोन्हीही हात सरळ करायचे आहेत. डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1, सरळवायचं आहे. 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. पायाचे पंजे सरळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि आता दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1, उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श, मान वर. 2, विरुद्ध दिशेने. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. शेवटचा 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, पायामध्ये अंतर ठेवून आपल्याला मागे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, 2, श्वास बाहेर सोडत पुढे. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये मागे, 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत हळूवार सरळ व्हायचा. मान करायचे सरळ. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. डावीकडे झुकायचं आहे. उजवा हात वरती खेचायचा आहे. जरासा स्टेज द्यायचा आहे. करूयात. 1,
2 3 4 5. परत फिरवायचा आहे. दोन्ही खांदे छाती पाय एका रेषेत राहतील असा प्रयत्न. डावा हात वरती आणि ताण द्यायचा आहे. करूयात. 1 2 3 4 5. परत सरळ खांद्यातून हात वर खेचायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित ताण देता येतो. परत उजवा हात 1 2 3 4 5. परत सरळ डावा हात 1 2 3 4 5. परत सरळ उजवा हात 1 2 3 4 5. परत सरळ डावा हात वर 1 2 3 4 5. परत सरळ व्हायचा. मान करायची सरळ. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोनही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मान वर, पाठीचा कणा ताठ. ठीक आहे. आणि आपल्याला दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवून आपल्याला दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे आणि आपल्याला 3 वेळा प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनाम् पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतं तनमामि पतञ्जलि. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. 1 दोनही हातांचे दंड कानाला लावायचे आहेत. मान सरळ, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. हात खांद्यातून वरच्या दिशेने आपल्याला खेचायचे आहेत. आता आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 डावीकडे झुकायचं आहे. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर. परत सरळ 1 श्वास आतमध्ये, पुन्हा डावीकडे 2 श्वास बाहेर. परत सरळ 1 श्वास आतमध्ये, उजव्या बाजूला 2 श्वास बाहेर. परत सरळ 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. दोन्ही हात मागे करायचे आहेत.
खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत आणि मान सरळ डावीकडे झुकायचं आहे. एक हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. पुन्हा सरळायचं आहे. दोन उजवीकडे झुकायचं आहे. एक परत सरळायचं आहे. दोन पुन्हा एकदा डाव्या बाजूला. एक दोन उजवीकडे. एक दोन. ठीक आहे. आता दोनही हात बाजूला करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक. आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. दोन उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे आणि मान मागे करायचे आहे. आणि आपल्याला आता डावा हात वरती करायचा आहे. एक डावा हात वर करायचा आहे आणि उजवीकडे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. एक परत एकदा वाकायचं आहे. दोन पुन्हा एक परत एकदा वाकायचं आहे. दोन परत एक. हात करायचा आहे खाली. उजवा हात करायचा आहे सरळ. परत सरळायचा आहे. एक आणि हात खाली. दोन. आता सेम करायचं उजव्या बाजूने आणि डावीकडे आपल्याला वाकायचं आहे. करूयात. एक खांद्याच्या रेषेत हात उजवीकडे वळायचा आहे. दोन डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे. मान मागे. उजवा हात वरती करायचा आहे. एक आणि डावीकडे झुकायचं आहे. आता दोन. डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकला पाहिजे. टाचीचा दाब पोटावरती आला पाहिजे. परत सरळ. एक श्वास आतमध्ये. जेव्हा आपण पूर्ण पद्मासन करतो तेव्हा टाचीचा दाब पोटावरती येणं अपेक्षित आहे. परत दोन श्वास बाहेर. परत सरळ. एक श्वास आतमध्ये. पुन्हा दोन श्वास बाहेर. छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण. हात खांद्यातून वर कोपरातून सरळ आणि बोटांना पण ताण द्यायचा आहे. परत सरळ. एक श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे. पुन्हा सरळायचा आहे. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात पुढे ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. दोन्ही हात पुढे. मान करायचे सरळ आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. करूयात. एक पाठीचा कणा एकदम ताठ राहील प्रत्येक हालचाल करताना. दोन श्वास बाहेर. पाठीमध्ये बाक येऊ द्यायचा नाही. परत एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. पाठीचा कणा सरळ. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. शेवटचा. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय सरळ आपल्याला करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान करायची आहे सरळ. पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि आपल्याला आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. एक दोन तीन धरून राहायचं 10 सेकंद. 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायचे आहे. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. पंजा स्वतःकडे घेतलेला आणि श्वास आतमध्ये घेत दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये. हात वर. पुढे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. नजर गुडघ्याकडे करायची आहे. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. थांबायचं 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे.
हाताचे पंजे आकाशाकडे करायचे, डावीकडे वळायचं आहे 1, परत सरळायचं आहे 2, उजवीकडे वळायचं आहे 1, 2, परत डाव्या बाजूला 1, पाठीला पीळ द्यायचंय पूर्ण 2, उजवीकडे 1, 2, हात करायचे आहेत सरळ आणि परत पुढे झुकायचं आहे 2, श्वास बाहेर आणि पुढे. ठीक आहे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे, पंजा स्वतःकडे खेचायचा आहे, जास्तीत जास्त पाठीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न, पोटाचा भाग मांडीला टेकवायचा प्रयत्न, हॅमस्ट्रिंग्स आपले ताणले गेले पाहिजेत, पायाच्या पाठीमागचे स्नायू, नजर गुडघ्याकडे किंवा समोर पाहायचं आहे म्हणजे अजून व्यवस्थित ताणता येत आपल्याला. थांबायचं 10 सेकंद आणि हळूवार वरती यायचा, 1 श्वास आतमध्ये हात वर आणि 2 श्वास बाहेर आणि हात खाली. परत डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, पायाचा पंजा स्वतःकडे आणि मान सरळ. सेम करायचं आहे, डावा पाय सरळ ठेवून श्वास आतमध्ये घेत हात वरती, 1, टाचेचा दाब आपल्या जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये मूलाधार चक्रावरती, परत पुढे झुकायचा 2, मूलाधार चक्र याच्यामुळे ऍक्टिव्हेट होणार आहे, पोटातील आणि ओटीपोटातील अवयवांना याच्यामुळे फायदा होणार आहे. थांबायचं 10 सेकंदांसाठी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हात वरती, 1, दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे. आता पहिल्यांदा उजवीकडे वळायचं आहे, 1, जो पाय आपण गुडघ्यात वाकवतोय त्या बाजूला पहिल्यांदा वळायचा आहे, 2, डावीकडे 1, 2, उजवीकडे 1, 2, डावीकडे 1, 2, हात सरळ करायचे आहेत, खांद्यातून वर खेचून पुन्हा पुढे झुकायचं आहे 2, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, नजर गुडघ्याकडे, टाचेचा दाब मूलाधार चक्रावरती, जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये, मान वर. थांबायचं 10 सेकंद, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत हात वरती, दोन्ही हातांकडेने आपल्याला खाली करायचे. परत उजवा पाय सरळ करायचा आहे, मान करायचे आहे सरळ आणि आता दोनही हात आपले जमिनीवर टेकवायचे, दोन्ही हातांचे कोपरे, पायाचे पंजे पुढच्या दिशेने खेचलेले आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात, 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने, 1, 2, 3, 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आपल्याला आतून बाहेर, 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने, 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार उठून बसायचं आहे, पायाचे पंजे स्वतःकडे, हात पाठीमागे, दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, पंजे जमिनीला टेकवायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत कंबरवर उचलायची, मान मागे टाकायचे आहे. करूयात, 1, श्वास आतमध्ये आणि मान मागे टाकायची आहे, कमरेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे, 2, श्वास बाहेर, कंबर खाली ठेवायची आहे. परत एकदा दुसरी हालचाल, 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत तिसरी हालचाल, 1, श्वास आतमध्ये आणि 10 सेकंद थांबायचा. आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. कंबर ठेवायचे आहे खाली आणि दोनही पाय करायचे आहेत सरळ. ठीक आहे, आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाची टाच आपल्या उजव्या पायाच्या घोट्याच्या जवळ ठेवायचे. वक्रासन करूयात आपण, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, 1, डाव्या बाजूला वळायचं आहे 2, डावा हात टेकवायचा आहे खाली, उजवा हात वरती आणि
उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आहे बाहेरच्या बाजूने आणि मान करायची आहे मागे. पाठीला पीळ, मान मागे, पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती येईल असा प्रयत्न करायचा आहे. परत दोनही हात सरळ करायचे आहेत. एक आणि हात खाली, दोन. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक. उजवीकडे वळायचा आहे. दोन. उजवा हात टेकवायचा खाली, डावा हात करायचा वरती आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आहे बाहेरच्या बाजूने आणि मान करायची आहे मागे. मांडीचा दाब पोटावर, पाठीला जास्तीत जास्त पीळ आपल्याला द्यायचं आहे. दोन्ही खांदे एका बाजूला समांतर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. परत सरळवायचं आहे. एक आणि हात खाली, दोन. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफायचे, पंजावरती करायचा आहे आणि दोन्ही हात आपल्या पायाच्या पंजाखाली ठेवायचे. श्वास आतमध्ये घेत पाय सरळ करायचा आपल्याला. करूयात. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण दाब आला पाहिजे. करूयात. एक. नजर पायाच्या पंजांकडे. दोन. पाठीचा कणा जास्तीत जास्त सरळ ठेवायचा प्रयत्न. पुन्हा एक. म्हणजे ताण आपल्याला जास्त देता येणार आहे. असं खूप मागे नाही झुकायचं. ताट बसण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पाय वरती. दोन. परत एकदा. एक. दोन. तिसरी हालचाल. एक. दोन. चौथी हालचाल. एक. दोन. पाचवी हालचाल. एक. दोन. पाय करायचा आहे सरळ. सेम करायचं उजव्या पायाने. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. टाच टेकवायची पंजावरती. दोन्ही हात पायाच्या पंजाखाली पकडायचा आहे आणि पाय करायचा आहे सरळ. एक. दोन. पुन्हा एक. दोन. एक. दोन. परत एकदा. एक. दोन. पुन्हा एक. दोन. परत एक. दोन. परत एक. दोन. श्वास घ्यायचा आहे. एक. दोन. शेवटचा. एक आणि दोन. पाय करायचा आहे सरळ. मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आणि भद्रासन आपल्याला करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, भद्रासन करायचं आहे. खुब्याला ताण. दोन्ही पायाचे टाचा पंजे जोडलेले. गुडघे खाली, मान सरळ, नजर समोर आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. एक. मान वर, खांदे वर, पाठीचा कणा सरळ राहील असा प्रयत्न. परत सरळायचं. दोन्ही गुडघे खाली दाबायचे आहेत. पुन्हा एकदा. एक. परत सरळायचं आहे. दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे. डाव्या हाताचा कोपरा डाव्या गुडघ्याला, उजव्या हाताचा कोपरा उजव्या गुडघ्याला स्पर्श करेल असं आपल्याला डावीकडे आणि उजवीकडे झुकायचं आहे. करूयात. एक. दोन. तीन. फक्त एका बाजूला झुकल्यावर. चार. दुसरा पाय वरू द्यायचा नाही. पाच. सहा. सात. आठ. 9. 10. चेहरा समोर, दोन्ही खांदे सरळ. 11. 12. 13. 14. 15.
16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे, हळूवार सरळायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे आणि उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. 1, 2, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, 5 सेकंद थांबायचे. आता 1, 2, 3, 4, 5. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता सर्वांनी टाचेवरती बसायचं आहे. आपल्या मॅटच्या पाठीमागे. टाचेवरती बसायचं आहे मॅटच्या पाठीमागे. शशांक भुजंगासन आपण करणार आहोत. करूयात. 1, श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. 2, श्वास बाहेर आणि पुढे, मानवर आणि भुजंगासन करायचं आहे. 1, श्वास आतमध्ये, परत खाली यायचं आहे. 2, श्वास बाहेर, परत भुजंगासन. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर, परत भुजंगासन. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर, परत 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर, परत भुजंगासन. 1, श्वास आतमध्ये, शशांकासन. 2, श्वास बाहेर, परत भुजंगासन. 1, श्वास आतमध्ये, खाली झोपायचं पूर्ण. 2, श्वास बाहेर, परत भुजंगासन करायचं आहे. 1, श्वास आतमध्ये. आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत. कंबर उचलून शरीराचा त्रिकोण करायचा आहे. 2, टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. पोट आतमध्ये खेचायचं आहे. ज्यांना शक्य त्यांनी कपाळ टेकवायचा प्रयत्न. आणि आता डावा पाय डाव्या हाताच्या बाहेर ठेवायचा आहे. हनुमान दंड आपण करतोय. 1, पुढे. 2, हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. 3, छातीवर उचलायची आहे. आणि 4, परत उजवा पाय. 1, खुब्याला ताण देण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहे तसंच खाली जायचं. 2, हनुवटी किंवा कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. 3, छातीवर, कंबर खाली राहील. 4, परत डाव्या पायाने. 1, 2, 3, 4, उजवा पाय. 1, 2, 3, 4, डावा पाय. 1, 2, 3, 4, उजवा पाय. 1, 2, 3, 4. शरीर जमिनीला न टेकवता भुजंगासन करायचं आहे. 1, पाय सरळ, मान वर. फक्त पंजे पायाचे आणि हाताचे पंजे जमिनीवर टेकलेले राहतील. मान वरती. कंबर उचलून शरीराचा त्रिकोण. 2, श्वास बाहेर. परत एकदा सेम भुजंगासन. 1, शरीर जमिनीला न टेकवता, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन. परत 2, श्वास बाहेर. टाचा टेकवायच्या आणि टाचेवर गुडघे टेकवायचे. टाचा टेकवायच्या जमिनीला. टाचेवर बसायचं आहे. दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. आता दोन्ही हात मागे गुंफवायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान सरळ, पुढे झुकायचं आहे आणि हात मागून वरती खेचायचे आहेत. करूयात. 1, पुढे झुकायचे, हात मागून वरच्या दिशेने खेचायचे आहेत. कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकवायचे आहे.
परत सरळायचं आहे 2, परत एकदा 1, आता कंबर उचलायची, माथा रोल करायचा आणि माथ्यावरती बॅलन्स करायचं आपल्याला 1, परत कपाळ न उचलता रोल करून फक्त जमिनी टेकवायचंय 2, टाचेवर बसायचं आहे. पुन्हा एकदा शेवटचा 1, कंबर उचलायचे, माथा रोल करायचा आहे, पायाचे पंजे पाठीमागे, 2 वर सरळ व्हायचं आहे आणि मान करायची सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हात असे ठेवायचे आहेत, हात आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये, गुडघे खुब्याच्या रेषेमध्ये, हात आणि पाय एका सरळ रेषेत. आता डावा पाय मागे करायचा आहे आणि वर उचलायचा, श्वास आतमध्ये घेत 1, पाय वर, मान वर, परत 2, पाय खाली, परत 1, श्वास आतमध्ये, गुडघ्यामध्ये न वाकवता पंजा पाठीमागच्या दिशेला, 2, श्वास बाहेर, परत 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. गुडघा खाली ठेवायचा आहे, डावा उजवा पाय मागे घ्यायचा. आता सेम करायचं, उजव्या पायाने श्वास आतमध्ये घेत, उजवा पाय वर, 1, 2, परत 1, 2, पुन्हा 1, 2, परत पाय खाली, डावा पाय मागे करायचा आहे आणि डावा पाय आपल्याला वर उचलायचा आहे 1. आता हात कोपऱ्यांमध्ये दाखवून कपाळ टेकवायचं जमिनीला 2, श्वास बाहेर, श्वास घेत सरळ 1, 2, पाय सरळ पाहिजे, पाय गुडघ्यात वाकवायचा नाही, 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर, 1, श्वास आतमध्ये आणि 2, पाय खाली. उजवा पाय वरती 1, परत खाली 2, श्वास बाहेर, 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर, 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर, 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये आणि पाय खाली, 2 श्वास बाहेर. टाचेवरती बसायचं आहे, मान करायचे आहे सरळ आणि परत गुडघ्यांवरती उभं राहायचं आपल्याला. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात 1, 2, 5 सेकंद थांबायचं आहे, 1, 2, खाली टाचेवरती बसायचं आहे, दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे. सिंपल ट्विस्टिंग करायचं आहे, डावीकडे वळायचं, उजवीकडे वळायचं. 10 काउंट्स करूयात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हात करायचे आहेत खाली. आता सर्व पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा वर्कआउट आपल्याला पूर्ण सांध्यांना हालचाल देतो. अगदी छातीचे बरगड्यांचे स्नायू, आपला पाठीचा मणका आणि बरगड्या जिथे टच झालेल्या असतात त्यांची सुद्धा हालचाल अशा प्रकारच्या योगासनांमुळे होत असते. त्यामुळे असं रुटीनली योगासन आपल्याला ठेवायचे आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी आपले पाठीचा कानाचं आरोग्य चांगलं सुधारतं. त्याच्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता पण आपली चांगली वाढते. त्यामुळे असं आपल्याला करायचंय. सोबत जर का तुम्ही श्वास ऍड केला तर अजून त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेन एंगेजमेंट जेवढी जास्त तेवढं मन एकाग्र होणं आणि आपल्या अंतर्गत अवयवांचं कार्य सुधारायला मदत होत असते. करूयात. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, कोपरे सरळ, बोटांना ताण आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1, हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे नाहीत. 2, 3, 4
आणि 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता ताडासन करूयात आपण. सिंपल ताडासन. दोन्ही हात वरती, दोन्ही हातांचे पंजे समोरच्या दिशेने. आता अंगठे जोडायचे. ताडासनाचे बरेच प्रकार आपण करतो, त्यातलं हे अंगठे फक्त जोडायचे, बोटांना ताण द्यायचा आहे, म्हणजे बॅलन्स आपल्याला करता येतो. ठीक आहे. मान करायचे सरळ, श्वास आतमध्ये घेत, टाच करायचे आहे वरती. करूयात. 1 श्वास आतमध्ये, टाच वर, हात थोडेसे कानाच्या मागे न्यायचे आहेत. 2 श्वास बाहेर, टाच खाली. कडेने पाहिलं तर हात आपल्याला मागे नेता आले पाहिजेत. अंगठे जोडलेले, कोपरे सरळ, मान सरळ, श्वास आतमध्ये, टाच वरती. 1 आणि हात करायचे आहेत मागे, कोपरांमध्ये न वाकवता जास्तीत जास्त हात मागे न्यायचे आहेत. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. हात खांद्यातून वर, कानाच्या मागे. परत टाच वरती, हात मागे न्यायचे आहेत. 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता फक्त कोऑर्डिनेशन करायचं आहे. कोऑर्डिनेशन म्हणजे काय? अंगठे लांब ठेवायचे, बोटांना ताण, श्वास आतमध्ये घेत, हात वर, टाच वर, आणि अंगठे जोडले पाहिजेत फक्त, आणि खाली. अंगठे असे जोडले पाहिजेत बरोबर. असं नाही झालं पाहिजे. तसं कोऑर्डिनेशन करायचं. 5 वेळा करूयात श्वासासोबत. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. अंगठे जोडायचे. बऱ्याच वेळा हात वर गेल्यावर कसं होतं आपलं, असं होतं, मग आपण असं करतो. तर ते बरोबर असं हात वर आले की असे अंगठे लागले पाहिजेत. तसं कोऑर्डिनेशन करायचा प्रयत्न करा. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. जेवढं तुम्ही हळू करणार तेवढे अंगठे बरोबर जुळणार. परत 1 श्वास आतमध्ये, जोरात केले तर अंगठे एकमेकांवरती जातील. 2 श्वास बाहेर. नजर एका पॉइंटवर स्थिर ठेवा. न बघता आपल्याला अंगठे जोडायचे. ब्रेन पण आपला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. परत एकदा शेवटचा. 1 2 आणि श्वास बाहेर, हात खाली. ठीक आहे. छोटीशी क्रिया, छोटासा बदल, पण आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आपल्याला जास्त करावी लागते. उत्कट आसन करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. जरी यातले कुठलेही आसन तुम्हाला आज लगेच आले नाहीत किंवा जमत नसतील, परफेक्ट जमत नसतील, तरी काय हरकत नाही. करायला सुरुवात करायची, म्हणजे आपोआप आपल्याला जमायला लागतं. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हाताचे पंजे जमिनीकडे. इथे सुद्धा आता अंगठे जोडायचे आहेत. उत्कट आसन आपण करतोय. अंगठे जोडायचे, नजर नखांकडे द्यायच्या, अंगठ्यांच्या नखांकडे नजर द्यायची आहे, आणि नजर तिथेच ठेवून आपल्याला पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचं आणि खाली यायचं. ठीक आहे. अंगठे कुठे जोडलेले राहतील? आपल्या मध्य रेषेवर. नाकाच्या सरळ रेषेत अंगठे जोडलेले पाहिजेत, असं तिरकं नको पाहिजे. मध्य रेषेवरती अलाइनमेंट व्यवस्थित करून आता आपल्याला पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचं आहे, मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1 2. थोडासा आपण बदल करतोय, नजर आणि अंगठे जोडलेले. परत 1 अंगठे लांब जाऊ द्यायचे नाहीत खाली आल्यानंतर. 2 दोन्ही अंगठ्यांचा एकमेकांवरती दाब द्यायचा आपल्याला. परत 1 2. शेवटचा 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता सेम करायचं आहे. दोन्ही हात वरती, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची असे. मान सरळ करायची आहे, कोपरे सरळ, पाठीचा कणा ताठ, हात कानाच्या मागे, आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1 2. परत एकदा 1 2. पुन्हा एकदा 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. या बाजूला चेहरा नॉर्मल आपण त्रिकोणासन करूयात. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने,
दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता एक श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवलेली. परत श्वास घेत आपल्याला सरळ व्हायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि सरळ, हात खाली, दोन श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक उजवीकडे झुकायचं आहे. दोन उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान करायचे आहे खाली, हनुवटी खांद्याला टेकवायचे आहे. त्रिकोणासन परफेक्ट आलं पाहिजे आपल्याला. पायाच्या स्नायूंची लवचिकता याच्यामुळे वाढणार आहे. परत सरवायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. आता डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता काय करायचं आपल्याला, डावा जो हात आहे तो जमिनीला समांतर आहे. तर तो जमिनीला समांतरच ठेवायचा आहे आणि खाली जायचं. एक हात समांतर ठेव, एवढंच. हात खाली न्यायचं नाही. हात जो आहे तो जमिनीला समांतरच ठेवायचा. एवढाच फक्त बदल करायचा आहे. पायाच्या पाठीमागे तुम्हाला ताण पडेल. लक्षात आलं? म्हणजे आपला हात असा आहे, जमिनीला समांतर आहे. आता तसाच ठेवायचा, असं खाली नाही न्यायचं, सरळ आणि परत सरळ. पायाला ताण पडण्यासाठी आणि आपलं आसन परफेक्ट येण्यासाठी ही क्रिया आपल्याला करायची. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. हात आता खांद्यातून हलवायचा नाहीये, जमिनीला समांतरच ठेवायचा आहे आणि फक्त खाली वाकायचं आहे डाव्या बाजूला. एक, बघा तुम्हाला पायाला ताण पडेल. परत सरवायचं. दोन आणि खांदे, छाती, पाय एका रेषेत येतील असं करा. पुढे वाकू नका. आपल्याला कडेला झुकायचं आहे. एक, डावीकडे परत, मग सरळ. दोन, पाय गुडघ्यात वाकवायचा नाही आणि हात खाली. परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. ठीक आहे. नजर समोर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, आता उजवा हात जमिनीला समांतर ठेवायचा आहे. दोन, तसे तर दोन्ही हात समांतर अपेक्षित आहे पण उजव्या हाताकडे जास्त लक्ष द्यायचं. परत सरळ. एक, खुब्यातून आपल्याला ताण वाढवता आला पाहिजे, त्यासाठी आपण करतो आहे हे. एक आणि दोन, हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जवळ आता करायचे आहेत. मान करायचे सरळ. सूर्यनमस्कार करूयात आपण. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. ठीक आहे. सुरुवात मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. पहिले दोन नॉर्मल, दुसऱ्या दोन मध्ये थोडासा बदल करायचा आहे. तर यात दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. दोन, पुढे झुकायचं आहे. तीन, डावा पाय मागे. चार, मानवर, उजवा पाय मागे. पाच, गुडघे, छाती, हनुवटी. सहा, सात, आठ, डावा पाय पुढे. नऊ, उजवा पाय पुढे. 10, 11 आणि 12. पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तिसरा थोडासा बदल. 2, 3, डावा पाय मागे. 4, आता शरीर सरळ ठेवायचे 5व्या स्थितीमध्ये. 5, असं कंबर खांद्याच्या खाली, टाचेच्या वर थांबायचं. थोडं कोपरे सरळ. आता गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचंय. 6,
भुजंगासन 7, कंबरdutyची टाचा टेकवायचे आहेत 8, डावा पाय पुढे 9, 10, 11 आणि 12. पुन्हा 2, 3, उजवा पाय मागे 4, 5व्या स्टेपला शरीर सरळ आपल्याला करायचं आहे 5, शरीर सरळ, कमरेच्या स्नायूंचं ताण द्यायचंय, कमरेच्या स्नायूंवरती बॅलन्स करायचं सर्व शरीर, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपली तिथं केंद्रित करायची आहे. परत गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचंय 6, भुजंगासन 7, पर्वतासन 8, उजवा पाय पुढे 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे, डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य ठेवायची आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीवर टेकलेले, आणि आपल्याला आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, मांडीचा दाब पोटावर, आणि उजवा जो पाय आहे तो आपल्याला गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ. परत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, आणि आता आपल्याला डावा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. पाय करायचा आहे सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावर. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत.
डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. अनुवटी दोनही हातांवरती टेकवायचे आहे. आणि आता दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. गळ्याच्या स्नायूला द्यायचा आहे ताण. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, दोन. श्वास बाहेर, श्वासावर करायचा आहे. एक, दोन. पुन्हा एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. वरती यायचंय खाली. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हनुवटी जमिनी टेकवायची आहे आणि दोनही हातावरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, भुजंगासन, कंबर वर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचे जमिनीला. परत श्वास आतमध्ये घेत हात वरती. एक, श्वास आतमध्ये आणि दोन, श्वास बाहेर. श्वासावरती करायचं आहे. दोन्ही हातां आता पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद आणि लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञानमुद्रेमध्ये. 60 वेळा पोटाची हालचाल करून आपल्याला कपालभाती करायची आहे. पहिल्यांदा नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित आणि करायचे आहे कपालभाती. करूयात. उजव्या हाताचे पहिले दोन बोट दुमडायचे आहेत. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. एक, डावे नाकपुडी बंद करून उजवीने श्वास बाहेर सोडायचा आहे. दोन, उजवीने श्वास घ्यायचा आहे. तीन, डावीने श्वास सोडायचा आहे. चार, पुन्हा एक, दोन, तीन, चार. परत डावीने श्वास. एक, दोन, उजवीने श्वास बाहेर. तीन, उजवीने श्वास. चार, डावीने श्वास बाहेर. पुन्हा एक, दोन, तीन, चार. परत एक, दोन, तीन, चार.
याच गतीमध्ये तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ राहील, नजर दोनही भवयांच्या मध्ये केंद्रित. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे. नेहमी डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडूनच अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे. आणि आपल्याला आता 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू. हो, 15 तारखेला